महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। अलीकडच्या काळात शासनाने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी सन 2010 पासून संपूर्ण जिल्ह्यात प्रकल्प संचालक आत्मा विभागाअंतर्गत शेतकरी मित्राची निवड करण्यात आली होती। शेतकरी मित्र व कृषी विभाग यातील मधला दुवा म्हणून दुहेरी भूमिका बजावत होते, परंतु सन 2020 मध्ये आर्थिक निधीचा तुटवडा असल्याचे समोर ठेवून शेतकरी मित्रांना शासकीय सेवेतून कमी करण्याचे षडयंत्र रचले गेले। तेव्हापासून पहिले सुशिक्षित बेरोजगार असलेले कृषी मित्रांची एकसारखी उपासमार होत असून त्यांच्या कुटुंबात हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे। शेतकरी मित्राच्या न्याय हक्क मागणीसाठी नागपूर येथे येत्या हिवाळी अधिवेशनात दिनांक 10 डिसेंबर रोजी राज्य शेतकरी मित्र संघटना आयटक युनियनच्या माध्यमातून मोर्चाचे आयोजन करण्याचा सक्त इशारा राज्य शेतकरी मित्र संघटनेचे राज्य अध्यक्ष किशोरभाऊ निबरट यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मीडिया प्रतिनिधी विकास शेडमाके, चंद्रपूर। नमस्कार, मी महाराष्ट्र राज्य शेतकरी मित्र संघटनेचे अध्यक्ष किशोर निबरट बोलत आहोत। कृषी विभाग आणि आत्मा अंतर्गत 2010 पासून शेतकरी मित्राची निवड मानधन तत्वावर झाली होती आणि 2020-21 मध्ये मानधनाचा निधीचा तुटवडा दाखवून आदरणीय कृषी मंत्री दादासाहेब भुसे यांनी कृषी मित्रांना त्यांच्या पदावरून कमी केलं आणि आज कृषी मित्रावर उपासमारीची पाळी आली आहे। मेन एक उद्देश आहे की यांना शेतकऱ्याला सामोर जाऊ द्यायचं नाही आहे। शेतकरी आणि कृषी विभागाच्या मदतला दुवा म्हणून शेतकरी मित्र काम करत होता आणि आज शेतकरी मित्र नसल्यामुळे कोणत्याही योजना कृषी विभागाच्या किंवा राज्य सरकारच्या ह्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही। यामुळे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान होत आहे। करिता आम्ही निवेदनं दिले, मोर्चे काढले, सभा घेतल्या, परंतु सरकारला काही जाग आली नाही। म्हणून यावर्षी 10 डिसेंबरला होणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आयटक युनियनच्या माध्यमातून आम्ही नागपूरला एक धरणा देणार आहोत आणि माझी विनंती आहे की महाराष्ट्रातील सर्व कृषी शेतकरी मित्रांनी या सभेला हजर राहावं ही विनंती। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।